सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी अंमलदार यांना विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने 9 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथक यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सलगरवस्ती पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कवठे येथील इसम कुमार उर्फ बाबू पांडुरंग चव्हाण राहणार भोजप्पा तांडा तालुका उत्तर सोलापूर याच्या शेतात सुरू असलेल्या गुळ मिश्रित अवैध हातभट्टी दारू गाळण्याच्या भट्टीवर छापा टाकून कारवाई करण्यात आली। यामध्ये एकूण 1285 लिटर गुळ मिश्रित रसायन व 80 लिटर तयार केलेली हातभट्टी दारू असा एकूण 52,975 रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला। या कारवाईत संजय गोपीचंद राठोड, कुमार उर्फ बाबू पांडुरंग चव्हाण, प्रियांका कुमार चव्हाण सर्व राहणार भोजप्पा तांडा उत्तर सोलापूर यांच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 12 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथक यांना प्राप्त गोपनीय बातमीदारामार्फत हॉटेल अँबॅसिडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर इसम नामे अमोल बाळासाहेब भोसले हा विविध देशी विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या बाळगून विक्री करण्याच्या हेतूने घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी कारवाई करून एकूण 1,03,660 रुपये किमतीचा देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि एक दुचाकी मोटरसायकल जप्त करण्यात आली असून इसम नामे अमोल बाळासाहेब भोसले राहणार कोंडी तालुका उत्तर सोलापूर याच्या विरुद्ध पहुजार चौडी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 12 जानेवारी रोजी गुन्हे शाखेकडील मुकेश गायकवाड आणि त्यांचे तपास पथक यांना गोपनीय बातमीदारामार्फत गांधीनगर अक्कलकोट रोड परिसरात इसम नामे नरेंद्र रामलू कोंडा हा विविध देशी विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या ऑटो रिक्षातून विक्री करण्याकरता घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली। 1,32,500 रुपयाच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली। इसम नामे नरेंद्र रामलू कोंडा राहणार गांधीनगर हनुमान मंदिराजवळ अक्कलकोट रोड सोलापूर याच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 12 जानेवारी रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकास गोपनीय बातमीदारामार्फत कर्णिक नगर येथील स्वातंत्र्य सैनिक रिक्षा स्टॉपजवळ इसम नामे संदीप विष्णू शिंदे हा विविध देशी विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या बाळगून विक्री करण्याकरता घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी कारवाई करून 1,12,880 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली असून इसम संदीप विष्णू शिंदे राहणार दहिटणे व गोल्ड वाईन शॉप अशोक चौक सोलापूरचे मालक यांच्या विरुद्ध जेल रोड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कामगिरी M. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे।